हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये। तर आज आपण करणार आहेत समर स्किन केअर रूटीन। तर बघा, सगळ्यात आधी मी फेस वॉशनं फेस क्लीन करून घेणार आहे। तुम्ही कोणतं जे वापरत असाल त्याच्याने तुमचं फेस क्लीन करून घ्या। उन्हाळा चालू झालेला आहे तर एक्स्ट्रा काळजी घेणं गरजेचं आहे स्किनची। तर सगळ्यात आधी मी मस्तपैकी फेस वॉशनं फेस क्लीन करणार आहे। तर बघू शकता तुम्ही, फेस क्लीन झाल्याच्या नंतरनं एक छान माऊसर अशा कॉटननं किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याच्याने मी स्किन क्लीन करून घ्यायची आहे। आता हे बघा, हे खूप छान आहे डी10 फेस पॅक। उन्हाळ्यासाठी तर खूप छान आहे। चेहऱ्यावर जे त्वचा आपली मृत त्वचा असते किंवा काळेपणा आलेला असतो ह्याच्याने पूर्ण क्लिअर होतं। तुम्ही रोज जरी यूज केला रात्री झोपताना तरीही चालेल किंवा दिवसातून एकदाही लावलं तरीही चालेल। याचे रिझल्ट खूप छान आहे। हे ड्राय होऊ द्यायचं आहे 5 ते 10 मिनटं आणि नंतर ना आपल्या साध्या पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे। याचे रिझल्ट खूप छान आहेत, बघू शकता तुम्ही। आणि इकडे आता ड्राय झालं होतं आणि मी चेहरा स्वच्छ धुवून घेतला, फेस स्वच्छ धुवून घेतला आणि परत एकदा हळुवारपणे पुसून घेतलेला आहे। चेहरा कधीच घसघस करून पुसायचा नाही, अतिशय हळुवारपणे त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी किंवा जी कोरडी त्वचा पडते त्याच्यासाठी मी हे ॲलोवेरा जेल जे रेडीमेड मिळतात त्याचा वापर करते। आपण जे घरातलं लावतो ते चिकट असतं थोडंसं, पण हे अगदी मस्त म्हणजे चेहऱ्यामध्ये मुरतं पण। तर हे डोळ्यांच्या खाली वगैरे लावून घेते, म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये डोळ्यांची आग वगैरे होणं साहजिकच आहे। त्याच्यानंतर थोडंसं थांबून व्यवस्थित चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे ॲलोवेरा जेल। आणि त्याच्यानंतर इथं सगळ्यात फेस टोनर, तुम्ही जे कुठलं वापरत असताल ते फेस टोनर तुम्ही यूज करू शकता। तर सगळ्यात आधी मी थोडंसं टोनर हातावर घेते, कारण माझी स्प्रे बॉटल नाही आहे ही। तर अशा प्रकारे हातावर घेऊन पूर्ण चेहऱ्यावर डॅब डॅब करून घेतलेला आहे मी टोनर, बघू शकता तुम्ही। खूप फ्रेश वाटत होतं मला टोनर लावल्याच्या नंतरनं, बघू शकतात। आणि उन्हाळ्यात खूप स्किनचे प्रॉब्लेम निर्माण होतात, ह्याच्यापासून प्रोटेक्शन मिळतं आपल्याला टोनरपासून। तर अशा प्रकारे थोडंसं मी त्याला सुकू देणार आहे चेहऱ्यावर। आता हे प्लमचं विटॅमिन सीचं सिरम आहे, तुम्हाला जे सूट करतं ते लावा, पण मला हे प्लमचं विटॅमिन सीचं सूट करतं म्हणून मी हेच लावते। गार्नियरचं सुद्धा मिळतं। तर इकडे पूर्ण चेहऱ्यावरती थोडं जास्त प्रमाणात लावायचं नाही, अगदी छोटे छोटे 2 ते 3 ड्रॉप लावायचे आहेत। आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे सनस्क्रीम, उन्हाळ्यात किंवा सगळ्या ऋतूमध्ये सनस्क्रीम वापरणं अतिशय गरजेचं आहे। भरपूर प्रमाणामध्ये मी सनस्क्रीम घेतलेला आहे, कारण मला बाहेर पण जायचं होतं। तर अशा प्रकारे व्यवस्थित सगळ्या चेहऱ्यावरती मी सनस्क्रीम लावून घेते, कारण आपल्याला डोळ्यांना आपल्या चेहऱ्यावर पडत असतात। आणि लास्टला आहे ओठांसाठी मी हे यूज करते, तर तुम्ही वॅसनेलचा पण वापर करू शकता। तर अशा प्रकारे माझं स्किन केअर रूटीन समरचं मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे। तर बघू शकतात ओठ पण किती मस्त दिसायला लागलेली आहेत, ओठांची बी काळजी। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि माझ्या चॅनलला जाऊन एकदा नक्की व्हिजिट द्या आणि माझे बाकीचेही व्हिडिओ पहा, शेअर करा, कमेंट करा आणि स्वतःची उन्हाळ्यामध्ये काळजी घ्या। हॅपी समर सगळ्यांना।